नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना या ठिकाणी माझा नमस्कार आणि गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी अविनाश गुरव सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। तर काल आपण LCM आणि HCF म्हणजेच लसावी आणि मसावीच्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर चर्चा करत सुरुवात केलेली होती आणि बरेच क्वेश्चन त्यामध्ये सॉल्व्ह केले होते, जिथे की आपण कॉन्सेप्ट पण बघितली होती, ट्रिक पण बघितलेले होते। ओके, तर कालचं थोडंसं आहे ना रिव्हिजन करूयात, रिव्हिजन करून आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। ओके, तर मूळ प्रश्नांना सुरुवात करण्याच्या अगोदर, प्रश्नांच्या प्रकारांना सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला लसावी आणि मसावी साधारण संख्या ज्या असतात, पूर्णांक जे असतात, पूर्णांकाचं बघितलंय। मात्र ज्यावेळेस परीक्षेमध्ये क्वेश्चन येतो व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढा असं विचारलं होतं, किंवा दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढा असं विचारलं होतं। ओके, पूर्णांकाच्या संदर्भात आपण बघितलेलं आहे, अपूर्णांकाच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे। मात्र अपूर्णांकाच्या बाबतीत सुद्धा बघत असताना तथ्य आणि संकल्पना बदलणार नाहीत, ते जशास तसे आहे ना राहतील। ओके, स्थिर राहतील। तर आपल्याला काल जी आपण तथ्य बघितली होती लसावी आणि मसावीच्या संदर्भात, तर त्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे। तर काल काय काय सांगितलं होतं मी या ठिकाणी? काल म्हणलं होतं लसावी काढत असताना कुठल्याही संख्येचा काय काढत असताना, लसावी काढत असताना, म्हणजेच काल आपण हा पण फरक बघितला होता की आहे ना लसावी म्हणजे हा V काय असतो, विभाज्य असतं, आणि मसावी मधला V हा काय असतो, विभाजक असतो। विभाजक म्हणजेच काय असते, एक तलवार असते। विभाजकलाच आपण काय म्हणलं होतं, अवयव असं म्हणलं होतं, अवयव। ओके, विभाज्य जे असतात, विभाज्यालाच आपण काय म्हणलं होतं, विभाज्यालाच म्हणलं होतं आपण पाढे म्हणलं होतं, किंवा आणखीन सोप्या भाषेत म्हणलं तर आहे ना पटीतील संख्या म्हणलं होतं, पटीतील संख्या असं म्हणलं होतं, किंवा आणखीन सोपं केलं तर त्याला काय म्हणलं होतं आपण, गुणक असं म्हणलं होतं। ओके, म्हणजेच या टेक्निकल गोष्टींमध्ये न पडता, म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य काय आहे, महत्तम सामायिक विभाजक काय आहे, या टेक्निकल गोष्टींमध्ये न अडकता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर सिंपली दोन संख्या दिलेल्या असतील, तुम्हाला सामान्यतः कुठल्याही दोन संख्या दिलेल्या असतील आणि त्यांचा जर लसावी काढा म्हणलेला असेल, तर 12 आणि 18चे असे विभाज्य सांगा जे दोघांमध्ये सामायिक असतील आणि लहानात लहान तो विभाज्य असेल, लहानात लहान तो काय असेल, गुणक असेल। मग तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस लसावी काढायला सांगितलेलं असतं त्यावेळेस यांच्या पटीतल्या संख्या सांगायच्या असतात। क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? याच्या पुढे जाऊन मी काय सांगितलं होतं, ट्रिक काय सांगते आपल्याला, 12 आणि 18चा लसावी काढत असताना लसावी कधीही या 18 पेक्षा लहान असत नाही, एकतर ती 18 असेल किंवा 18 पेक्षा कशी असेल, मोठी असेल। LCM हा एकतर कशाच्या बरोबर असतो, 18च्या बरोबर असतो, किंवा तो 18 पेक्षा कसा असतो, मोठा असतो। नेहमी 18 पेक्षा कधीही तो लहान असत नाही। म्हणून आणि काय सांगितलं होतं, एकतर 18 असेल किंवा 18च्या पटीतील संख्या असते। ओके, 18च्या पटीतल्या संख्ये व्यतिरिक्त दुसरा कुठलाही लसावी असू शकत नाही। मग 18च्या पटीतली दुसरी संख्या कोणती आहे, 36, ज्याला की 12 ने पण भाग जातं, 18 ने पण भाग जातं, म्हणून यांचा लसावी काय म्हणला होता आपण, 36। आणि याच दिलेल्या संख्यांचा 12 आणि 18चा मसावी बघत असताना त्याला म्हणलं होतं आपण HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर। ओके, याला म्हणतो आपण तलवार। अशी कोणता तलवार आहे, अशा कोणत्या तलवारीने आपल्याला आहे ना छाटता येतं, कुणाला 12ला पण छाटता येतं आणि 18ला पण छाटता येतं। तर त्यावेळेस काय सांगितलं होतं, LCM हा केव्हाही 12 पेक्षा मोठा कधीच असणार नाही, तो एकतर काय असेल, 12 असेल, एकतर काय असेल, 12 असेल, किंवा नेहमी 12 पेक्षा कसा असतो HCF याचा, लहान असतो। लहान पण कोण असतो, लहान 12 पेक्षा 11 असेल, 10 असेल, नाही, 12चे जे अवयव आहेत, 12चे जे तलवारी आहेत, त्यांच्यापैकीच एक अशी संख्या ज्या संख्येनं भाग जातं। मग आपण 12चा विचार करतो, 12 ने 18ला भाग जातं का, नाही जात, कारण 12च्या पटीत काय येतं, 24 येतं, 36 येतं, मात्र 18 येत नाही। म्हणून मग आपण 12चे अवयव पाडतो। 12चा अवयव कोणता, दुसरा 6। हे कसं प्राप्त करतो, 12/2 करून। ओके, 6 ने भाग चालले 12ला, 6 ने भाग चालले 18ला, म्हणून ही ती तलवार आहे ज्याने 12 आणि 18ला भागता येतं। म्हणून यांचा HCF, यांचा मसावी काय झाला, 6। तर मसावी हा कधीही दिलेल्या संख्यांपेक्षा कसा असत नाही, मोठा असत नाही। ओके, आणि तो ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यापैकी जी लहान संख्या असते, एकतर त्याच्या एवढं असतं किंवा त्याच्यापेक्षा लहान असतं। आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये आहेत, सर 4 इतका असतो असं पण तुम्ही म्हणताय, किंवा त्याच्यापेक्षा लहान असतो असं म्हणताय। जर लसावी काढा म्हणलं, एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात। एक एक्झाम्पल जर आपण घेतलं या ठिकाणी, सपोज करा 6 आणि 12,
6 आणि 12 या संख्यांचा लसावी काय आहे? 6 आणि 12 या संख्यांचा लसावी एकतर 12 असेल किंवा 12च्या पटीतली संख्या असेल. जर का 12ला 6 आणि 12ने भाग जातं तर यांचा लसावी काय झाला? 12 झाला. म्हणून मी काय सांगितलं, दिलेल्या संख्यांचा लसावी हा कधीही त्या संख्येपेक्षा छोटा असत नाही. एकतर तो त्या संख्येमधील मोठ्या संख्या एवढा असतो किंवा तिच्या पटीतल्या संख्यांपैकी असतो. 12च्या पटीतली पहिलीच संख्या हा त्यांचं काय झाली? लसावी झाली. म्हणून लसावी हा कुणा एवढा आहे? 12 एवढा आहे. नसता तर काय केलं असतं? 12च्या पटीतली संख्या दुसरी 24 चेक केली असते. आणि या दोन संख्यांचा मसावी काढत असताना तथ्य काय सांगितलं? दोन संख्यांचा मसावी हा त्या संख्यांपेक्षा मोठा कधीच असत नाही. मग त्यापैकी जी लहान संख्या असते एकतर मसावी आहे ना 6 इतकी असते किंवा 6 पेक्षा लहान असते. ओके, मग 6 या संख्येने 6ला भाग जातं आणि 12ला पण भाग जातं, म्हणून यांचा मसावी काय झाला? 6. म्हणून काय सांगितलं होतं विधान? मसावी हा दिलेल्या संख्यांमधील लहान संख्ये एवढा असतो किंवा त्याच्यापेक्षा लहान असतो, मोठा कधी असत नाही. ओके, तथ्य क्लिअर आहे? हे आपण बघितलं होतं. विभाज्य काय असतं, विभाजक काय असतं, तलवार काय असते, अवयव काय असतं, पटीतील संख्या, गुणक काय असतं, पाडे काय असतं, या सगळ्यांच्या संदर्भात आहे ना विधिवत चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेली, जे की क्लास 1 होता. तर आजचं जे थंबनेल आहे ते आहे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं आपण मॅथमॅटिक्स या ठिकाणी बघतोय. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जे की उपयोगी आहे हे ऑलरेडी सांगून झालेलं आहे. आज आपल्याला लसावी आणि मसावी यावरच चर्चा करायची आहे. आज आपल्याला बघायचं आहे व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक यांच्या संदर्भात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पण माहिती नाही की आहे ना सर व्यवहारी अपूर्णांक काय असतं. एक असतात पूर्णांक. ओके, एक असतात पूर्णांक. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे ना मी सांगतो या ठिकाणी. आणि दुसरे काय असतात? अपूर्णांक. पूर्णांक म्हणजे कोणत्या संख्या असतात? जसं की -5 असेल, 10 असेल, जसं की 15 असेल, जसं की -12 असेल, 18 असेल, या सर्व संख्येत पूर्णांक आहेत. मात्र जी संख्या पूर्ण असत नाही, अपूर्ण असते, जसं की 1 आणि 2च्या मध्ये असणारी संख्या. 1 आणि 2च्या मध्ये किती असतं? व्यावहारिक भाषेमध्ये त्याला आपण दीड म्हणतो. ओके, किती रुपया? ₹1.5. जो 1 ही नाही आणि 2 ही नाही तो किती आहे? ₹1.5. ₹1.5 या संख्येला आहे ना 1.5 रुपये पैशामध्ये सांगितलं की समजतं तुम्हाला. तर हा पूर्णांक आहे का? हा पूर्णांक नाहीये. हा धड 1 पण नाहीये किंवा 2 पण नाहीये. हे दोन पूर्णांकाच्या मधली संख्या काय असते? 1.5. या ठिकाणी सर 1.7 घेतलं असतं तर चाललं असतं का? हो, चालतंय तसं पण. ओके, तर याला काय म्हणायचं? अपूर्णांक. ज्याच्यामध्ये दशांश वापरलेलं असतं त्याला काय म्हणतो आपण? दशांश अपूर्णांक. ज्याच्यामध्ये काय असतो? दशांश असतो त्याला काय म्हणतो आपण? दशांश अपूर्णांक. याला म्हणतो आपण फ्रॅक्शन. दिस इज डेसिमल फ्रॅक्शन. आणि हीच संख्या 3/2 अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्यावेळेस अपूर्णांक लिहिलेलं असतं, जर 3ला 2नी भागलं तर उत्तर किती येतं? 1.5 येतं. म्हणजेच काय सर याची पण किंमत सारखी आणि याची पण किंमत सारखी, फक्त लिखाणाची पद्धत वेगळी भेट. कशी आहे लिखाणाची पद्धत? एखादा अपूर्णांक पॉइंट देऊन लिहिलेला असेल तर त्याला दशांश अपूर्णांक म्हणा. एखादा अपूर्णांक अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण? व्यवहारी अपूर्णांक. कसा अपूर्णांक? व्यवहारी अपूर्णांक. तर आपण या टाईपच्या संख्यांचा लसावी मसावी शिकलोय. आता या टाईपच्या संख्यांचा म्हणजे दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी आणि व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी मसावी आपल्याला बघायचा आहे. कालचा लेक्चर व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही आहे ना याचा अभ्यास केलेला असेल, व्यवस्थित नोट्स बनवलेले असतील तर आजच्या लेक्चरमध्ये ना जास्त एफर्ट देण्याची आवश्यकता नाहीये, बट फोकस देण्याची आवश्यकता जरूर आहे. आय होप तुमच्या हातामध्ये नोटबुक असतील, पेन असतील आणि नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करत असाल या ठिकाणी. तर काय दिलेलं आहे? अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढण्याची पद्धत दिलेली आहे. ओके, पद्धत काय सांगते आपल्याला? ज्यावेळेस अपूर्णांकाचा या ठिकाणी माहित नाही, टेक्निकल टीम माझे जे आहेत सगळे कष्ट मलाच घ्यायला लावणार आहेत. आय थिंक सांगितलं होतं की या ठिकाणी काय लिहा? व्यवहारी अपूर्णांक लिहा मॅडम. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढण्याची पद्धत. ओके, चला करेक्शन आपण आहे ना आपण सोल्युशन वरती भर देऊ. ओके, प्रॉब्लेम जे झालेले त्याच्यावरती चर्चा करायची गरज नाहीये. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढण्याची पद्धत. व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणतो? जी संख्या कशी असते? a/b स्वरूपात लिहिलेली असते बेटा. काय असतं? जी संख्या a/b स्वरूपात लिहिलेली असते त्याला काय म्हणतो? व्यवहारी अपूर्णांक. तर अशा व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी कसं काढायचा? व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी काढत असताना काय करायचं? अंशातल्या संख्यांचा विचार करा. अंशाचा काय करा? लसावी काढा. आणि छेदाचा काय करा? मसावी काढा. जे काढायला सांगितले ते अंशाचं काढायचं आहे आणि त्याच्या उलट छेदाचं काढायचं आहे. आणि अपूर्णांकाचा मसावी काढा म्हणलं. अपूर्णांकाचं काय? मसावी काढा म्हणलं. जे सांगितलंय ते अंशाचं काढायचं. अंशाचं काय काढायचं? मसावी. आणि राहिलेलं छेदाचं काय काढायचं? लसावी.
हे एवढं काढून झालं की तेच त्याचा आन्सर असतं. एवढीच आहे कॉन्सेप्ट. हे जमलं की सगळं जमलं. ओके, आता काल लसावी काढायला बघितलं, आता ऍक्च्युअल मध्ये आहे ना याचं ऍप्लिकेशन बघा, याचं उपयोजन कसं करायचं. एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल घेतल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतील. ओके, फर्स्ट एक्झाम्पल दिले, एकदम सिंपल नंबर घेतले, 2/5, 4/15 आणि 8/25. मी संख्या या ठिकाणी एकदा लिहून घेतो. काय काय दिलेलं आहे, 2/5, 4/15, 4/15 आणि 8/25, 8/25 या संख्यांचा काय काढा म्हणलंय आपल्याला, या संख्यांचा आपल्याला काढायला सांगितलंय लसावी आणि मसावी काढा. ओके, तर या संख्यांचा लसावी काढत असताना काय करणार आपण, अंशाचा लसावी काढा म्हणलो. तर जे काढायचंय लसावी काढायचं नाही तर अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. अंशामध्ये कोण कोण आहे, सॉरी अंशामध्ये कोण कोण आहे, अंशामध्ये 2 आहे, 4 आहे, 8 आहे. 2, 4 आणि 8चा लसावी. याला म्हणतात अंशाचा लसावी. आणि 5, 15 आणि 25चा काय काढायचा, मसावी. तोंडी काढता येईल सगळ्यांना. काल फोकस केले, काल सगळ्यांनी अभ्यास केला व्यवस्थित, सगळ्यांना सांगता येईल. पटमन उत्तर द्या बरं. ओके, चलो. 2, 4 आणि 8 यांचा लसावी काय असतो. 2, 4 आणि 8 या संख्यांचा लसावी काढत असताना सरांनी सांगितलं होतं सगळ्यात मोठा नंबर शोधायचा 8. तर 8 या संख्येला 2 आणि 4 ने भाग जातो का, जातो. म्हणून यांचा लसावी किती, 8 आहे. यांचा लसावी किती झाला, 8 झाला. आणि काय सांगितलं होतं, मसावी काढत असताना अशी नजर फिरवायची आणि सगळ्यात छोटा नंबर टार्गेट करायचा. हा मसावी काय असतो, 5, 15 आणि 25चा मसावी कधीही 5 पेक्षा मोठा असत नाही. तो एकतर 5 असतो किंवा 5 पेक्षा लहान असतो. तर 5 ने 15 आणि 25ला भाग चाललाय का, 5 त्रिक 15, 5 5 25. तर 5 काय झाला यांचा मसावी. तर विचारलेल्या प्रश्नाचं लसावी काय, 8/5. होय सर, एवढंच असते उत्तर. झालं, यस झालं, एवढंच. बाकी काही करायची आवश्यकता नाही. थेट पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन येतो तर तुम्हाला अपूर्णांक दिलेले असतात आणि त्यांचा लसावी काढा मसावी काढा असे क्वेश्चन आलेले असतील. हे एवढं लिहिलं की झाला हा लसावी. आता काय काढायचं आपल्याला, मसावी काढायचं. आता काय काढायचं, मसावी काढत असताना काय करायचं, आता 2, 4, 8चा काय करायचं, 2, 4, 8चा मसावी काढायचं. जे काढायला सांगितलंय अपूर्णांकाचं ते अंशाचं काढायचं. ओके, आणि छेदाचा 5, 15 आणि 25. वरच्याचं मसावी काढले तर खालच्याचं ऑब्विसली कन्फ्युजन होणार नाही. काय काढायचंय, लसावी. ओके, विद्यार्थी म्हणतील वेट सर, आम्ही सांगतो आता. 2, 4, 8चा मसावी. सर 2, 4, 8चा जे काही तुमचे विधान असतील ना, डायलॉग असतील. आता वन साइड कम्युनिकेशन चालू आहे, तुम्ही तर समोरून बोलू शकत नाही, कमेंट करू शकत नाही, रेकॉर्डेड लेक्चर आहे. तर तुमचे विधान मीच बोलतोय बरं. तुम्ही म्हणाल सरला वेळ लागलाय का, सर म्हणून पण तेच बोलतायत, विद्यार्थी म्हणून पण तेच बोलतायत. तर आता तुमचं विधान काय असेल, थांबा सर 1 मिनिट आम्ही सांगतो. 2, 4, 8चा मसावी 2 पेक्षा मोठा असत नाही. तो एकतर 2 असतो, 2 ने भाग जातं का, जातं. अंशाचा मसावी झाला 2. छेदाचा लसावी 5, 15 आणि 25. वेट सर, आम्ही सांगतो उत्तराचं. 5, 15 आणि 25 मध्ये ना लसावी काढायचं ना सर. सगळ्यात मोठा नंबर बघा, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे, 25. सर 25ला 5 ने भाग जातो मात्र 15 ने भाग जात नाही. 25ची दुप्पट करा. ओके, 25चा गुणक घ्या 50. सर 50ला पण 15 ने भाग जात नाही. मग 25 त्रिक 75. सर 75ला भाग जातं, 25 ने पण जातं, 15 ने पण, 15 5 75 भाग जातं, 5 ने पण भाग जातं. सर 75 लिहा. झालं का. तर हा काय झाला, हा झाला आपल्या विचारलेल्या क्वेश्चनचं काय, मसावी. समजलं या ठिकाणी. हाऊ टू फाइंड आउट द एलसीएम अँड हाऊ टू फाइंड आउट द HCF ऑफ द वल्जर फ्रॅक्शन. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी मसावी या पद्धतीने काढला जातो. ओके, नंबर थोडेसे मोठे असतील तर बॉक्स मेथडचा आपण यूज करू. बरेच विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही इझिली करताय 25ची पट, आम्हाला जमत नाही ना. इथं 45 असतं तर आम्ही काय करायचं, तुम्ही काय करायचं त्यासाठी सोल्युशन आहे. चलो क्वेश्चन येऊ द्या मग आपण बघू. ओके, चलो काय विचारलंय आपल्याला या ठिकाणी. खूपच छोटं झालं का. ओके, एवढं इनफ आहे. चलो ओके, चलो काय विचारलेलं आहे आपल्याला, 15/8, 25/16 आणि 45/56 या अपूर्णांकाचा लसावी व मसावी काढा म्हणले. नंबर लिहून घ्या तुम्ही. 15/8 त्याच्यानंतर दिलं 25/16, 25/16 आणि 45/56, 45/56. ओके, इझी. तर बरेच जण म्हणतील सर
लसावी काढत असताना 15, 25 आणि 45 काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. आता हे लिहायची आवश्यकता नसेल ना, हे लसावी काढत असताना 15, 25 आणि 45चा काय करायचं आहे? लसावी. यांचा काय काढायचा आहे? लसावी. आणि छेदातल्या संख्यांचा, सर याचा लसावी काढलं तर छेदातल्या संख्यांचा मसावी 8, 16 आणि 56चा मसावी काढायचा. थोडंसं त्याला आहे ना शॉर्टन करत चालू या ठिकाणी. ओके, लिखाण कमी करायचं. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने ना जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन कुठे करायचे असतात? माइंडमध्ये करायचे असतात. ओके, चलो, तर माइंड कॅल्क्युलेशन वरती एक सेशन आपलं होणार आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 15, 25 आणि 45चा लसावी. सर 45ची दुप्पट येते किती? 90. 90 25च्या पटीत नाही. सर 25च्या पटीत कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 50, 75, 100, 125, 150, 175, 200 आणि 225. मला जर विचारलं 45 1 45, 45 दोन्ही 90, 45 3 135, 45 चौक 180, 45 5 225. डिरेक्शन चॅप्टरमध्ये आहे ना उपयोगी असतं. माझे जे ऑफलाईन क्लासचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना सांगितलंय, दिशा चॅप्टरचा आहे ना सोल्युशन परफेक्ट पाहिजे असेल तर 45चा पाडा पण पाठ पाहिजे. कुठंपर्यंत? 360 पर्यंत पाठ पाहिजे. कुठंपर्यंत? 360 पर्यंत पाठ पाहिजे. चलो, आता आपल्याला माहित नाही समजू काय करू? माहित नाही. बॉक्स मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मोठे नंबर आहेत, घाबरायचं कारण नाही. काय लिहायचं? 15, 25 आणि 45चा काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. ट्रिक नाही कामाला पडली, नाही जर आठवलं, ओके, तर ब्रह्मास्त्र जरी नाही आठवलं तर कमीत कमी आहे ना धनुर्विद्या तर शिकवलेली आहे ना, तरी आपण तग धरून राहू शकतो. जसं कर्णाने तग धरलेला होता. शेवटी आहे ना काय करावं लागलं त्याला मारण्यासाठी? आहे ना अधर्माचा वापर करावा लागला. युद्धनीतीला डावलून आहे ना म्हणजे युद्धनीतीचे नियम डावलले गेले. चीटिंग केल्याशिवाय त्याला मारणं शक्य नव्हतं. श्रीकृष्णाला विचारलं अर्जुनाने की सर तुम्ही सांगा की तुम्ही म्हणलात की युद्धाचे नियम मोडायचे नाहीत आणि कर्णाला मारायचं असेल तर युद्धाचा नियम मोडावा लागेल, म्हणजेच धर्म मोडावा लागेल. आणि धर्म मोडून धर्माचं रक्षण कसं करायचं? ते म्हणले धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्माचे नियम काही वेळेस आपण आहे ना काही वेळेस ओके आपण त्या नियमांचं उल्लंघन जर करत असलो तर ते सुद्धा एक धर्म आहे. चलो, जो या सृष्टीचा विधाता आहे तो काही सांगितलं तर अल्टिमेटली शेवटी काय होतं मी सांगू, माझं मॉरल काय या स्टोरी मधलं. ओके, तर बघा, ज्याच्या जवळ अल्टिमेट अंतिम पॉवर आहे तो नियम लिहू शकतो. बाकीच्यांनी नियमांचं पालन करायचं. जर तुम्हाला नियम मान्य नसतील तर तुम्ही स्वतः पॉवरफुल बना, टॉपला जावा आणि मग नियम चेंज करा. ते होऊ शकतं. ओके, चलो, तर हा या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो? 5 ने भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 9 45. तर या संख्यांना कुठल्या एका संख्येने भाग देऊ शकतो का? नाही. बट लसावी काढायचं असताना, लसावी ज्यावेळेस काढायचं आहे त्यावेळेस आपण काय करू शकतो या ठिकाणी? तर 3 आणि 9ला भाग जातो तर 3 ने भाग देऊ. 3 1 3, 3 त्रिक 9. ज्याला भाग दिला नाही ती संख्या जशाच तसं. ओके, चलो, तर या ठिकाणी 5 3 5 3 एवढं शिल्लक राहिले. 5 तर या संख्यांचा गुणाकार असतो लसावी काढणं म्हणजे कोणत्या कोणत्या संख्यांचा? ओके, हे 5, हे 3, हे 1, हे 5 आणि हे 3. बघा, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 15 गुणिले 15 225. तर 225 अशी संख्या आहे जी 45च्या पटीतली 5वी संख्या आहे आणि या संख्येला 25 आणि 15 ने भाग जातो, म्हणून यांचा लसावी काय लिहिला? तर एवढं सांगू शकाल. 8 16 आणि 56चा मसावी किती? 8 हा 8 ने 16 आणि 56ला भाग जातो का? जातो. 8 2 16, 8 7 56, म्हणून यांचा मसावी किती झाला? 8. म्हणून दिलेल्या अपूर्णांकाचा लसावी किती आहे? 225 भागिले 8. किती आहे? 225 भागिले 8. आता आपल्याला काय काढायचं आहे? मसावी काढायचं आहे. हे रब करतो, याची आवश्यकता नसेल. जेव्हा जेव्हा याची आवश्यकता असते त्या वेळेस आहे ना हे हत्यार काढायचं पण. ओके, चलो, सहसा क्वेश्चन तोंडी सॉल्व्ह होत असेल तर काढायची आवश्यकता नाही. काय काढायचंय? मसावी काढायचं. मसावी काढत असताना 15 25 आणि 45चा मसावी जे काढतोय ते अंशाचं काढायचं. ओके, आणि कोणाचं? 8 16 आणि 56चा लसावी. ओके, लसावी. ओके, कसं काढणार? ओके, चलो, 15 25 आणि 45ला कोणत्या संख्येने भाग जातो? किंवा दुसरी एक ट्रिक सांगितली होती, 15 ने भाग जातो का? 15 ने 25ला भाग जात नाही. 45चं चेक करायची गरजच नाही.
15 ने भाग जात नाही, मग 15चे अवयव कोणते? तर हे सगळं करत बसण्यापेक्षा 15 आणि 25 मधला फरक किती आहे? 10. 10 ने भाग जातं का यांना? नाही. 10चा दुसरा अवयव कोणता? 5. काय सांगतोय? काल मी सांगितलं होतं, लक्षात येत नसेल तर यांना मसावी कसं काढायचं हे बघत असताना मी काय सांगितलं होतं, दिलेल्या कोणत्याही दोन संख्येतील फरक घ्या. 15 आणि 25 मधला फरक किती आहे? 10. 10 ने भाग जातं का? जात नसेल तर 10चे अवयव कोणते कोणते आहेत? 5 आहे. 5 ने भाग जातं का? जातं. मसावी किती झाला? 5. मसावी किती झाला? 5. 8, 16 आणि 56चा लसावी काढत असताना 56च्या पटीतल्या संख्या, 56ला 16 ने भाग जात नाही, 8 ने भाग जातो. तर 56च्या पटीतली संख्या, 56च्या पटीतली दुसरी संख्या कोणती आहे? 56च्या पटीतली 50, दोन्ही 100, साइन दोन्ही 12, 112. तर 16 7 12 वर्षे, 8 ने भाग जातो का? 8 1 8 3 राहतात, 8 चौक 32 जातं, 112. किती आलं? 112. सर हे कसं काढलं तुम्ही तोंडी? 56ची पट कशी काय घेतली तुम्ही? 112. नाही समजलं? बॉक्स मेथडने बेटा क्वेश्चन सॉल्व्ह कर, किंवा आहे ना याच्या पटीतली दुसरी संख्या घे. हे पाडेपाठ असतील तर सरळ सरळ तुला उत्तर समजतं की याचं उत्तर किती यायला पाहिजे. या ठिकाणी 5/112 हे उचित उत्तर यायला पाहिजे. क्लिअर आहे? चलो, इथपर्यंत आय होप कुणालाही कसलीही अडचण नसेल, कुठलीही दुविधा नसेल. आणि जर का असेल तर गुरव सर इथं उपस्थित आहेत तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगण्यासाठी, शंकेचं निरसन करण्यासाठी. ओके, चलो. हा काय भलताच प्रकार, याला म्हणतो एक मी तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी. चलो, मी नेहमी आहे ना ज्या वेळेस गोष्टी समजावून सांगायच्या असतात, मी नेहमी हिस्ट्रीमध्ये घेऊन जात असतो विद्यार्थ्यांना. कुठं? हिस्ट्रीमध्ये. चलो, बॅक टू द हिस्ट्री. सुरुवातीला आपण काय शिकलो होतं तिथं बघा. ओके, चलो. याला म्हणतात पूर्णांक, याला म्हणतात अपूर्णांक. सर या दोघांना जोडून लिहायचं असेल तर, जसं की हे, सॉरी, एकच एक्झाम्पल बघा या ठिकाणी, जास्त डीपमध्ये जाणार नाही. बाकी ज्यांना माहिती आहे त्या विद्यार्थ्यांचा वेळ जाईल. तर दोघांचा एक बॅलन्स बनवायचं, सुवर्णमध्ये बनवायचं आपल्याला. ओके, चलो. सर हे आहे 5 संख्या, हे पूर्ण आहे. सर हे अर्धी संख्या, याची किंमत किती आहे? हाफ आहे, 1/2, अर्ध. सर 5.5 लिहायचं असेल तर कसं लिहायचं? असं लिहायचं बेटा. कसं? सर हे कोणत्या टाईपचा नंबर आहे? हे आहे ना, हे अपूर्णांक आहे, हे पूर्णांक आहे. याला काय म्हणायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. कोणती संख्या? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग एक्झाम्पल कोणता आलाय आपल्या समोर? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. कोणता आलाय? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग सर याला लिहितात कसं? याला कसं लिहितात बघा. काय काय? 4.1/2, 4.1/2. ओके, चलो. तर 3.3/4, 3.3/4. ओके, 7.1/2, 7.1/2. या अपूर्णांकांचा लसावी व मसावी काढा. ओके, सिंपल पद्धतीने काढून टाकू. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला लिहित असताना आहे ना पद्धत काय असते? 4 दोन्ही या दोघांचा गुणाकार करायचा. कोणाचा? 4चा आणि 2चा. 4 दोन्ही 8. हे मिळवायचं कुठं? अंशामध्ये. किती झाले? 9. तर ही संख्या आहे 9/2. हे 4.5 आहे. हे 9/2 म्हणजेच काय? 9चा हाफ म्हणजे किती असतं? 4.5च आहे. ओके, लिखाणाची पद्धत आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण काय केलं? व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं. 3 चौक 12 आणि 3 15/4. किती? 15/4. 7 दोन्ही 14, 1 15/2. तर हे तर खूप सिंपल नंबर आले. किती? खूप सिंपल नंबर आले या ठिकाणी. तर यांना सॉल्व्ह करत असताना अगोदर यांचं काय काढायचं? लसावी. चलो, डायरेक्ट काढू मी या ठिकाणी. लसावी काय काढायचंय? लघुत्तम सामायिक विभाज्य काढत असताना अंशाचा काढा लसावी. लसावी काय असेल? 15च्या पटीतली अशी संख्या सांगा ज्याला 9 ने भाग जाईल. ओके, 15 त्रिक 45, 9 5 45, 45 हा लसावी झाला. आणि 2 4 2चा मसावी 2, 2 4 2चा मसावी किती? 2. तर मसावी सांगू शकाल? मसावी सांगू शकाल? कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी क्वेश्चन विचारले होते तुम्हाला या ठिकाणी. क्वेश्चन विचारले होते 2, त्यांचे उत्तर अद्याप आहे ना काही विद्यार्थ्यांनी दिलेलं नाहीये, ते द्या. ओके, याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? विद्यार्थी सरांसोबत आहे ना कनेक्ट करू शकत नाहीयेत असा मेसेज जातो. मी जेव्हा म्हणतो की ना काही क्वेश्चन अनसॉल्व ठेवलेले आहेत, ते सोडवलेले नाहीत आणि ते तुमचं काम आहे, तुम्ही त्यांना सॉल्व्ह करा. तुम्ही सॉल्व्ह करताना उत्तर पाठवता, याचा अर्थ काय होतं की तुम्ही माझ्यासोबत आहे ना कनेक्टेड आहात, एक रिलेशन आहे. इथं मी तुम्हाला बघितलेलं नाहीये, तुम्ही कोण आहात, मात्र तुम्ही मला बघताय. तर हे तर आहे ना पाप झालं ना, हे तर चुकीचं आहे, असं व्हायला नको. तर तुम्ही मला कमीत कमी दिसत नसाल तर आहे ना तुम्ही आहे ना तुमची जी काय तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी. ओके, तर तुम्ही आहात हे सिद्ध करायचं असतं. तुम्ही
एक खूप मस्त फेमस डायलॉग आहे, मी आय थिंक विकास देवकीर्ती सर यांनी सांगितलं होतं, फिलॉसॉफीचे खूप मोठे अध्यापक आहेत. अगर दुविधा आए जिंदगी में तो टकराना जरूरी है, अगर पत्थर आए जिंदगी में तो टकराना जरूरी है, अगर जिंदा हो इंसान तुम तो जिंदा आना जरूरी है, असं काहीतरी विधान होतं त्यांचं. तर जिवंत असाल ना तर जिवंत आहात हे सांगा, तुमचं आहे ना काय हयात असल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते कमेंट सेक्शन मध्ये आहे, समजा त्या ठिकाणी उत्तर द्या. मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे सर दिलेल्या संख्यांच्या अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी यांचा मसावी काय असेल? 15 आणि 9 मधला फरक 6 आहे, 6ने भाग जात नाही, मात्र 6चा अवयव 3, 3ने भाग जातो, म्हणून अंशाचा मसावी 3 आणि छेदाचा लसावी 4. डाऊट आहे का याच्यामध्ये? मी छेदाचा लसावी डायरेक्ट 4 लिहिलं, प्रॅक्टिसने पॉसिबल होतं. 2 4 2 चा लसावी किती? 4. जास्त विचार करायची आवश्यकता नाही. ओके, फॅक्ट्स आपण बघितलेत, तथ्य आपण बघितलेत, ट्रिक बघितलेत, कॉन्सेप्ट बघितलेत, त्याच्या जोरावरती ना डायरेक्ट आन्सर पुट करू शकतो. 3/4 इज द HCF ऑफ द गिवन क्वेश्चन. ओके, चल चौथा क्वेश्चन. 5/12, 25/36 आणि 125/40 या अपूर्णांकाचा लसावी व मसावी काढा असं म्हणलेलं आहे. तर काय करूयात, याचं सोल्युशन तुम्ही द्या. ओके, 5व्या क्वेश्चनचं. 4थ्या क्वेश्चनचं आहे ना उत्तर या ठिकाणी आपण काढायचा प्रयत्न करू. ओके, चलो प्रयत्न करू. फक्त लसावी काय काढायचं आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य काढायचं आहे. ओके, तर लघुत्तम सामायिक विभाज्य काढत असताना अंशाचा लसावी छेदाचा मसावी. अंशाचा लसावी 5 25 आणि 125चा लसावी 125. सिंपल. 5 25 आणि 125चा लसावी 125. 12 36 आणि 40 या अपूर्णांकांचा मसावी काढायचा आहे. 12. तर 12ने 36ला भाग जातं, 40ला भाग जात नाही. तर 12चे अवयव कोणते कोणते आहेत? 12चे सर 12चे अवयव कसे लिहायचे? 12चा अवयव आहे स्वतः 12. ओके, 12चा दुसरा अवयव सगळ्यात मोठा किती आहे? 6. 12चा तिसरा अवयव आहे 4. 12चा चौथा अवयव आहे 3. 12चा 5ने भाग जात नाही म्हणून घालत नाही, 6ने घालतो 2 आणि 12/12. कुठल्याही संख्येचे अवयव उतरत्या क्रमामध्ये असे लिहायचे असतात. तर 12ने भाग जात नाही 40ला, 6ने भाग जात नाही 40ला, 4ने भाग जातं 36ला पण, 12ला पण, 40ला पण. तर छेदातल्या संख्यांचा मसावी 4. 125/4 काय झाला? लसावी. ओके, ग्रेट आहे. या ज्यावेळेस गोष्टी समजतात ना त्यावेळेस अभ्यास करत असताना एक वेगळी मजा येत असते. ओके, मन उगीच म्हणलेलं नाहीये, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. गुरगुरणं म्हणजे आहे ना त्यांच्या ॲटिट्यूड मध्ये आहे ना एक अल्टिमेट लेवलचा आहे ना कॉन्फिडन्स येतं. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केले असतात, ज्यावेळेस तुम्हाला आहे ना गोष्टी थिअरॉटिकल नॉलेज आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन माहिती असतं. ओके, येतं हे. ओके, याला वेळ लागतो. ओके, आपण जे काही शिकलोय त्याचा आयुष्यामध्ये ज्यावेळेस उपयोग करायला शिकतो ना त्यावेळेस आपल्याला भयानक अनुभव येतो या ठिकाणी. ओके, कॉन्फिडन्स येतो. मसावी, चलो मसावी काढायची. अंशाचं काय काढायचं? मसावी. अंशाचा मसावी 5. अंशाचा मसावी 5. मी जास्त चर्चा करणार नाहीये. का बरं 5 हे समजलं असेल सगळ्यांना. काय 5 25 आणि 125चा मसावी किती? 5. आणि 12 36 आणि 40चा लसावी. 12 36 आणि 40चा लसावी. तर सर सगळ्यात मोठी संख्या 40 आहे, तर 40ला तर भाग जात नाही 12 आणि 36ने, तर 40च्या पटीतली 80, 80ला पण जात नाही. तर त्याच्यानंतर 120, 120ला 12ने जातं, 36ने जात नाही 120ला. तर 4च्या पटीतली 120, 160ला पण जात नाही. ओके, 36ने ना 36ने अशी संख्या सांगायची, 36च्या पटीतल्या अशा संख्या सांगा ज्याच्या शेवटी 0 आहे. ओके, 36 5 180 आहे. 36 5 किती? 180 आणि 36 10 360. यापैकी कोणती संख्या 40च्या पटीत आहे? ही तर 40च्या पटीत येत नाही, ही येते. तर किती झालं? 360. नाही जर समजलं तर आणखीन काय करू शकतो? 12 36 आणि 40 बॉक्स मेथडने ना त्याचा एलसीएम काढू शकतो. ओके, आर फायनल आन्सर. आपलं शेवटचं उत्तर किती? 5/360 आले. पुरेशी व्यवस्थित चर्चा झालेली आहे कशावरती? व्यवहारी अपूर्णांकावरती. आणि 1% चान्स आहे याच्यावरती क्वेश्चन बनेल परीक्षेमध्ये. ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ला आलेला क्वेश्चन आहे डेसिमल फ्रॅक्शनवरती. तो पण मी सांगेन ज्यावेळेस PYQ स्टार्ट होतील त्यावेळेस. टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचं आहे आणि आपल्या टप्प्यात आलं की मग कार्यक्रम करायचा आहे. हा जो क्वेश्चन दिला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. 2/3, 8/9, 16/81 आणि 10/27
याचं लसावी मसावी तुम्ही काढायचं आहे, कमेंट मध्ये या ठिकाणी आन्सर सांगायचं आहे. ओके, चल काही सेकंदाचा वेळ द्या फक्त. थोडासा घसा ओला केला की ना गाडी आणखीन पळायला आहे ना मोकळी. चलो, काय सांगितले? दशांशाचा लसावी आणि मसावी काढण्याची पद्धत काय असते? दशांशपणा. चलो मला सांगा, 12 आणि 16 किती? 12 आणि 16. हां बरोबर, 12 आणि 16 नको, सिंपल नंबर घेऊ, जास्त अवघड कशाला जायचं. ओके, आपण काय करू, एक घेतो 8, एक घेतो 12. 8 आणि 12चा बाळांनो लसावी सांगता येतं का तुम्हाला? तुम्ही म्हणाल हो सर सांगता येतं, आत्ताच तर शिकवलंय ना, आणि याचं नाही सांगता आलं तर आम्ही इथं बसण्याचा उपयोग काय? चलो, 8 आणि 12चा आहे ना, 8 आणि 12चा लसावी किती? सर 12च्या पटीतली दुसरी संख्या 24. 8ने भाग जातं, 12ला जात नाही, मात्र 24ला जातं, म्हणून यांचा लसावी काय झाला? 24. ओके, सोपं आहे. मग सरांनी विचारलं काय? 0.8 आणि 0.8 आणि 1.2 यांचा लसावी किती? यार आता फसलो ना. आता त्यात काय सांगतं, या दोघांमध्ये मोठं कोण आहे? या दोघांमध्ये 1.2 मोठा आहे. 1.2 ची पट सांगता येत नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा काय करायचं? किंवा क्वेश्चन असा असेल 0.8 आणि 12 यांचा लसावी किती? 0.8 आणि 12 यांचा लसावी किती? त्यावेळेस आपण आहे ना अडकतो. हे आहे ट्रॅप, कारण हे पूर्णांक संख्या नाही आहेत, कशा आहेत? अपूर्णांक संख्या आहेत. आन्सर तर या ठिकाणी किती आहे? 24 आपण लिहिलं. 8 आणि 12चं 0.8 आणि 1.2. बघा इथं लक्ष द्या आता. ओके, याला सोडून द्या. पद्धत काय असते? ज्यावेळेस आपल्याला सांगितलेलं असतं की सिंपल नंबर घेऊ आपण, या ठिकाणी 5 आणि 10चा लसावी किती असतो? 10 असतो. 5 आणि 10चा लसावी किती असतो? 10 असतो. जर आपल्याला विचारलं 0.5 आणि 10चा लसावी किती, तर पहिली या ठिकाणी अट कंडिशन काय असते? दशांश अपूर्णांकाचा लसावी काढा किंवा मसावी काढा किंवा त्यांचा भागाकार करा. जोपर्यंत दशांश सारखा करत नाही तोपर्यंत हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. दशांश सारखा कसं करायचं सर? तर याच्यामधला दशांश काढून टाका. कसं काढता येईल? याला 10ने गुणा. काय होतं? हे 5 10 50 होतात. ओके सर, एका अंकानंतर दशांश, हा झाला गुणाकार. तर दशांश राहिला का? नाही. आन्सर किती आलं? 5. किती आलं? 5. सर जे याच्यासोबत केलंय ते याच्यासोबत पण करा, गुणिले 10. भेदभाव नको ना. 10 गुणिले 10 100. आता 0.5 आणि 10च्या ऐवजी आपण दशांश अपूर्णांक काढून काय घेतलं? 5 आणि 100 घेतलं. सर याचा काय करू शकतो आता आपण? सरळ 5 आणि 100चा लसावी सांगा म्हणलं तर सांगू शकतो. क्लिअर आहे? या ठिकाणी 5 आणि 100चा लसावी सांगा म्हणल्यानंतर आपण डायरेक्ट सांगू शकतो लसावी किती आहे? 100 आहे. मग सर 0.5 आणि 10चा लसावी असं झाला का? तर आहे ना बघा, लसावी काढण्याची हे गुणिले 10 वगैरे सगळं करत बसण्याची आवश्यकता नाही. 0.5 आणि 10 या संख्यांमध्ये दशांश सारखा करून घेत असताना काय करायचं? जी संख्या दिली आहे ती अगोदर लिहा. 0.5 आणि 10 कुठं असेल? या ठिकाणी असेल. आणि दशांश कुठं असेल? 10च्या नंतर या ठिकाणी. दशांश सारखा करणे याचा अर्थ 10ने गुणायचं असतं किंवा 10च्या पटीतल्या संख्येने गुणायचं असतं. मी काय सांगतोय, दिलेल्या दोन्ही संख्यांपैकी ज्या संख्येमध्ये दशांशाच्या नंतर अंक नाहीत तिथं आहे ना अंक लिहायचा सारखे करून घ्यायचे. इथं पण दशांशाच्या नंतर किती अंक आहेत? 1. इथं पण किती अंक आहे? 1. आता दशांश नाही, आता काय दशांश नाहीच आहे. आता हे काय झालं? 5 आणि 100. तर यांचा लसावी किती? यांचा लसावी सर आता सगळेच हात वर करतील. यांचा लसावी सर 100 आहे. 5 आणि 100चा लसावी जर 100 असेल तर आपण काय केलं होतं? थोडासा चेंज केला होता आपण या ठिकाणी, काहीतरी बदल केला होता. तर तो बदल काय करायचा आहे? रिटर्न करायचा आहे. आपण काहीतरी एक्स्ट्रा घेतलं होतं तर ते रिटर्न करायचं आहे. मला सांगा आता 5 आणि 100 मध्ये आपण काय केलं होतं? दशांशाच्या नंतर एक एक अंक होता. ओके, तर इथं काय करायचं आहे? एक अंक घेतला. किती? एक अंक सोडून दशांश दिला. उत्तर किती आलं? 10. म्हणून 0.5 आणि 10चा लसावी किती झाला? 10 झाला. 0.5 आणि 10चा लसावी किती झाला? 10 झाला. दुसरा नंबर घेऊ या ठिकाणी. 1.2 आणि 4 किती? 1.2 आणि 4चा लसावी किती? अवघड आहे. मग आपण काय करतो? सर दशांश सारखा करू. चलो हा करा. 1.2 आणि 4च्या नंतर दशांश
सारखा केला. आता काय झाले, हे 12 आणि 40 झाले. कोणत्या संख्या झाल्या, 12 आणि 40. चला 12 आणि 40 काय करा, लसावी सांगा. कसं सांगणार सर, 12 आणि 40 लसावी सांगत असताना 40च्या पटीतली संख्या घ्यावी लागेल. तर 40च्या पटीतली कोणती संख्या घेणार, तर 80ला भाग जात नाही, 120ला भाग जातं का, 40 त्रिक 120. ओके, किती 120 या संख्येला भाग जातं. किती 120 या संख्येला भाग जातं. बरोबर लिहिलं ना आपण, काय चुकलं तर नाही. 12 आणि 40च्या पटीतली संख्या 120, 120ला 12ने पण भाग जातं आणि 40ने पण भाग जातं. ओके, तर अशा वेळेस आपण काय करतो, 12. ओके राईट. हां चलो, तर किती आलं, दशांशाच्या नंतर किती अंक होते, एक एक अंक. तर इथं काय करा, एक अंक सोडून दशांश द्या. तर लसावी किती आला, 12. कसं काय सर, भागून बघा. या 12ला 1.2 ने भाग द्या, भाग जातं. 4 ने भाग द्या, भाग जातं. आणि आहे ना 4च्या पटीत, या दोघांमध्ये मोठं कोण आहे, 4 आहे. तर 4च्या पटीतली संख्या आहे का, राईट. 12 ही 4च्या पटीतली संख्या. क्लिअर आहे. ओके, तर आता हे आपण वापरायचं कुठं, पुढं क्वेश्चन्समध्ये. चलो, आपल्याला काय दिलंय, 1.7, 0.51 आणि 0.153 या प्रश्नांचं या ठिकाणी काय करायचं आहे, लसावी व मसावी काढायचं आहे. त्याच्या अगोदर एक सिंपल एक्झाम्पल घेतो मी या ठिकाणी. मी क्वेश्चन घेईन, रब करेन, हे तुम्ही नोट्समध्ये उतरवून घ्या, त्याच्यानंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह करू. जसं की एक संख्या आहे, जसं की आपण 0.8 घेतलं. किती, 0.8 आणि 0.8 आणि 0.12 ही संख्या घेतली. तर या दोघांचं काय काढायचं, आपल्याला लसावी काढायचं आहे. लसावी काढत असताना काय करायचं आहे, दशांश सारखे करून घ्या. 0.80 आणि 0.12. आता दशांश नाही असं सपोज करा, सरळ सरळ 80 आणि 12चं काय करा, 80 आणि 12चा लसावी काढा. कसं काढणार, ओके, बॉक्स मेथडने काढू. या ठिकाणी 80च्या पटीतली संख्या बघण्यापेक्षा आहे ना, या पद्धतीने काढू. ओके, 4 2 8, 20चा भाग गेला. या ठिकाणी 4 त्रिकम 12. ओके, या ठिकाणी भाग जाऊ शकतो का, आणखीन नाही. तर काय करायचं मग, 4 2 8, 4 2 8, 8 त्रिक 24, किती आलं, 240. किती आलं, 240. 240 आलं, याला काढून टाका. 80 आणि 12चा लसावी, सर एक मिनिट. ओके, हां असं लिहिलंय ना, 80 आणि 12चा लसावी किती, 240 आला. सर 2 अंक आहेत, दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत, दशांशाच्या नंतर 2 अंक असायला पाहिजे. तर या दोघांचा लसावी किती आला, 2.4. किती आला, 2.4. 2.4ला 0.8 ने पण भाग जाता आणि 0.12 ने पण भाग जाता. क्लिअर आहे. चलो, तर आता आपल्याला आहे ना आपले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, फर्स्ट क्वेश्चन स्क्रीनवरती सगळ्यांना दिसत असेल. ओके, क्वेश्चन नंबर 6, 1.7, 0.51, 0.153. नंबर लिहून घेतलो मी, 1.7. 0. लिहिण्याची एक मेथड आहे माझी, ज्या संख्येचं स्थान जिथं असतं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. सगळे दशांशाच्या खाली लिहिलेले आहेत. 1 5 3. ओके झालं. चलो, आता काय करतो, दशांश सारखा करायचा असतो. दशांश सारखा केल्याशिवाय आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. झाले, दशांशाच्या नंतर 3 अंक, दशांशाच्या नंतर 3 अंक, दशांशाच्या नंतर 3 अंक. जिथे कमी होते तिथे लिहून घेतले. मग आता ही संख्या काय झाली, 1700, 510 आणि 153. किती किती, 1700, 510 आणि 153. यांना काय करायचं आहे, यांना आपल्याला द्यायचं आहे भाग. ओके, तर बॉक्स मेथड, क्वेश्चन नंबर्स खूप मोठे असतील तर बॉक्स मेथड शिवाय दुसरा पर्याय नाही या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, एक उभी रेष, एक आडवी रेष. 17च्या पटीतल्या संख्येत सगळ्या, तर 17ने भाग देऊ. 17 1 17, 00 आले. 17 त्रिक 51, 30चा भाग गेला. 17 90 53. राईट. आता कुठल्या एका संख्येने या तिघांना भाग जातं का, नाही जात. म्हणून मसावी किती झाला, म्हणून 1700, 510 आणि 153चा मसावी. मसावी आणि लसावी दोन्ही काढा म्हणलंय ना, मसावी बरोबर किती आला, 17. किती आला, 17. फायनल आन्सर सांगे ना नंतर, सध्या लक्षात ठेवा 17. तर याच्यामध्ये ना भाग कोणाला घालायचा आता, चलो आपण 10ने या दोघांना भाग घालू शकतो. ओके, 10ने भाग घातलं, कितीचा भाग जाईल, 10 10 100, 10 त्रिक 30 आणि हे 9ला 9 ॲज इट इज, भागता येत नाही 10ने. ओके, आता या तिघांना तर भाग देऊ शकत नाही, यातल्या कमीत कमी 2 संख्येला भाग देऊ शकतो, 3 आणि 9ला. तर 3 1 3, 3 त्रिक 9 आणि हे 10 ॲज इट इज. इथे येऊन भागाकार संपला. आता लसावी काय आहे, आता लसावी आहे
हे 17 गुणिले 10 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 1 गुणिले 3. तर गुणाकार करतो, व्यवस्थित लक्ष द्या. 17 त्रिक 51, 51 त्रिक ओके 51 त्रिक 153, 51 त्रिक किती होतात 153, 153 गुणिले हे 10 गुणिले 10 100, 153 गुणिले 100, 153 गुणिले 100 किती होतात एवढे. हा गुणाकार तुम्ही करून बघितलात तरी एवढंच येईल या ठिकाणी. हा काय झाला लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य या ठिकाणी आलंय. आता बघा, बट हा मसावी या संख्यांचा आहे 1700, 510 आणि 153चा, आणि हा जो लसावी आहे तो या संख्यांचा आहे. आपल्याला कोणत्या संख्यांचा काढायचा होता 1.700, 0.510, 0.153. तुम्ही म्हणाल काही अवघड नाही आहे सर, याच्यामध्ये काय करा, फक्त 3 अंक सोडून दशांश द्या. 3 अंक सोडून दशांश दिला 15.3 ओके, आणि इथं पण 3 अंक सोडून हे झाले 3 अंक. 0.017 हे काय आहे याचं मसावी, आणि 15.300 हा काय झाला लसावी दिलेल्या संख्यांचा. क्लिअर आहे, याच्यामध्ये कुठलाही कसलाही डाऊट आहे का? ओके चलो बघा एकदा व्यवस्थित. मसावी बघा, आणि दिलेल्या संख्यांमध्ये हे दिलेल्या रिअल संख्या होत्या कोणत्या, याला खोडायचं नाही, तिथं आहेत 1.7, 0.51 आणि 0.153. या सगळ्यांमध्ये ना सर्वात लहान संख्या कोणती आहे सांगू? सर्वात लहान संख्या आहे 0.153. तर मसावी हा त्याच्यापेक्षा सुद्धा लहान आहे. मसावी हा दिलेल्या संख्यांमधील सर्वात लहान संख्येपेक्षा लहान आहे, आणि लसावी हा त्या दिलेल्या संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या 1.7 आहे. तर त्या 1.7च्या पटीतली संख्या ही ओके, म्हणजेच मोठी संख्या आहे. ओके, फॅक्ट्स मध्ये मॅच होतं, तथ्यांमध्ये सुद्धा मॅच होतं. ही आहे पद्धत क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. ओके, 6th क्वेश्चन या ठिकाणी झाला. 7th क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती 0.12, 3.60 आणि 1.08. 0.12, 3.60, 3.60 आणि 1.08, 1.08. ऑलरेडी दशांश सारखे दिलेले. तर आपलं काम काय आहे? आपलं काम आता फक्त भाग द्यायचा आहे. संख्या काय काय होणार? पहिली 12, दुसरी 360 आणि तिसरी 108. चलो यांना भाग द्यायचा आहे. कोणत्या संख्येनं भाग देईल? 12 या संख्येनं. तर 12 1 12, 12 त्रिक 36, 12 9 88. त्याला आणखीन भाग जातं का? नाही, आणखीन कुठल्या एका संख्येने भाग जात नाही. म्हणून मसावी बरोबर किती लिहितो? मसावी बरोबर लिहितो मी 12 तात्पुरतं. ओके, या दोन संख्यांना भाग जातं कशानं? 3. 3 10 30, 3 त्रिक 9, हा 1. याला आता भाग जात नाही. तर काय करा, आता गुणाकार करायचा आहे. 12 त्रिक 36, 36 त्रिक 108, 108 गुणिले 10 1080. लसावी बरोबर 1080. बट आन्सर काय असेल? 2 अंक सोडून दशांश. तर 2 अंक सोडून दशांश, दॅट इज दिलेल्या संख्यांचा मसावी आहे 0.12 आणि लसावी आहे 10.80. मसावी किती आहे? 0.12 आणि लसावी किती आहे? 10.80. हा यांचा सोल्युशन आहे या क्वेश्चनचा. ओके चलो, क्लिअर आहे सगळ्यांचा. जो सिंपल असेल तो क्वेश्चन मी सॉल्व्ह करायला देईन या ठिकाणी. 0.696, 0.36 ओके, 99, 0.81. चला काय करा माहिती आहे, यातलं हा 9.99 वाला 9.9 वाला जो क्वेश्चन आहे मी या ठिकाणी सॉल्व्ह करून देतो. ओके, नंबर्स काय दिले? 9.9. दुसरी संख्या दिली आहे 0.18 दिलेली आहे. तिसरी संख्या काय दिली? 27 दिली. त्याच्या पुढे काहीच दिलं नाही. तर आपण काय करू? दशांश सारखे करून घेऊ. कसे करून घेणार? दशांशाच्या नंतर इथं 2 अंक आहेत, इथं पण 2 अंक झाले, आणि बघा इथं पण 2 अंक झाले. मग संख्या काय घेणार? 990, 18 आणि 2700 घेतलं. आता काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. ओके, कोणत्या संख्येनं भाग जाईल? कोणत्या तरी एका संख्येत 9 नच देऊ. ओके, 9 1 9, 9 1 9 0, 9 2 18, 9 त्रिक 27, 00. भाग गेला 9चा. याच्यानंतर कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो? 2 ने भाग जाईल. या सर्व संख्यांना किती नाही? 2. तर 2 पंचे 10, 1 0, 2 पंचे 10, 2 1 2, 150चा भाग गेला. ओके, आता तिन्ही संख्यांना भाग जातं का? जात नाही. 9 2 18. तर मसावी बरोबर किती लिहिलं आपण? 18 लिहिलं. ओके चलो,
तर या दोन्ही संख्यांना 5 ने भाग देऊ शकतो. ओके, 5 5 1 5 5 1 5 हा 1 ला 1 आणि 5 3 15. ओके, आता भाग देऊ शकतो का? नाही. बस करा सर, आता याच्या पुढे भाग जाणार नाही. आता याच्या पुढे भाग जाणार नाही. तर यांचा गुणाकारच काय असतो? लसावी असतो. तर 9 दोन्ही 18 18 पंचे 90 90 त्रिक 27 270 270 गुणिले 11 270 गुणिले 11 270 गुणिले 11. तर 11 साती 77 ला 7 40 7 11 दोन्ही 22 आणि 7 29 आणि हा एक 0. बरोबर आहे. 11 0 11 7 77 2970. बरोबर आहे. हा काय झाला? लसावी. हा काय झाला? लसावी. बट इथं बघा किती अंक नंतर दशांश आहे? 2 अंकानंतर. किती अंकानंतर? 2 अंकानंतर. सर मग काय करा, हे 0.18 एवढं उत्तर येतं आणि याचं 29.70 हे काय येतं? लसावी. दिलेलं क्वेश्चनचं. आलंय लक्षात? चलो, आलंय सगळ्यांच्या लक्षात व्यवस्थित? काही डाऊट आहे इथपर्यंत? इथपर्यंत माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, इथपर्यंत आहे ना आपण बरेच क्वेश्चन घेतलेले आहेत. ओके, तर इथपर्यंत कसलाही डाऊट असायला नको. हा क्वेश्चन जो होता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करा म्हणले. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, चलो, हा जो क्वेश्चन आहे मी या ठिकाणी ना सॉल्व्ह करून देणार आहे तुम्हाला. बघा, दिलेल्या संख्यांचं काय काढायचं आपल्याला? लसावी आणि मसावी दोन्ही काढा म्हणले. नंबर काय काय दिले? 0.63 तर 1.05 आणि 2.1 दिले. 2.1 दिलेल्या संख्यांमध्ये ज्या ठिकाणी दशांशाच्या नंतरचे अंक कमी असतात त्या ठिकाणी अंक आपण लिहून घ्यायचे असतात. 0 हा झाला दशांश सारखा. मग संख्या काय आहेत? संख्या आता आपण दशांश गृहीत धरायचंच नसतो. दशांश गृहीत धरायचाच नाही. आता घ्यायचं सरळ सरळ 63 105 आणि 210. या सर्व संख्या 21च्या पटीतल्या आहेत. कितीच्या? 21च्या पटीतल्या. 21 ने भाग देऊ सरळ सरळ. 21 त्रिक 63 21 5 5 200 21 10 210. आता 3 5 आणि 10 या तीनही संख्यांना कुठल्याही एका कॉमन नंबरने ना भाग जात नाही. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिणार? मसावी निघाला किती? मसावी बरोबर 21. ओके, त्याच्यानंतर 5 ला भाग देऊ शकतो. 5 आणि 10 ला कोणत्या संख्येने? 5 ने. 5 1 5 5 2 10. आता तर भाग जाणारच नाही. आता काय करायचं? सरळ सरळ गुणाकार. 5 2 21 त्रिक 63. ओके, आणि 5 2 10. 63 गुणिले 10 630. बरोबर ना? 21 5 21 त्रिक 63 21 त्रिक 63 आणि हे 5 2 10 630. राईट. लसावी किती आली? 630. या संख्यांचं दशांश अपूर्णांक असलेल्या संख्यांचं विचारलं होतं ना. तर किती अंक? 2 अंक सोडून दशांश. सो मसावी येतो 0.21 आणि लसावी येतो 6.30. किती येतं? 6.30. हे काय आहे? फायनल आन्सर आहे या क्वेश्चनचं. ओके, तर हे होतं या ठिकाणी लसावी आणि मसावी कशाचं? जर व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक दिलेले असतील तर त्यांचं लसावी कसं काढायचं आहे आणि त्यांचं मसावी कशी काढायची होती ह्याच्या संदर्भात आज आपण आहे ना सविस्तर चर्चा केलेली आहे. आय होप गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेल्या असतील. गोष्टी लक्षात आलेल्या असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये या ठिकाणी ना तुमचं ग्रॅटिट्यूड, तुमची जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करायला ना विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर करा. आणि एक जेन्युइन आणि नॅचरल आपल्याला ग्रोथ हवी आहे. आणि जसं की मी प्रॉमिस केलं होतं, हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असायला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी जे तयारी करतात असे तमाम विद्यार्थी जे कुठल्याही ऑनलाईन कोर्सची फीस अफोर्ड करू शकत नाहीत, ऑफलाईनचं तर लांबच असलं. मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगच्या संदर्भात तर येणं आता सध्याच्या डेटला
तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. एवढं कंप्लीट सोल्युशन अवेलेबल करून दिलेलं आहे या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये. ओके, चलो, तर सगळ्यांनी लाईक करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करायचं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं. ओके, आज याच ठिकाणी इथेच थांबू. सर्वांनी स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं आणि निरंतर अभ्यास करत राहायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.